नागपुरातील यशोधरानगर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे। भरधाव कारच्या धडकेत एका 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत। लग्न समारंभाहून परतत असताना हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय। फिर्यादी पिंटू बारापात्रे यांचा मुलगा निलेश बारापात्रे आपल्या मित्राच्या मोटरसायकलवर मागे बसून घरी परतत होता। यावेळी यशोधरानगर परिसरातील एका लग्न समारंभाच्या ठिकाणाजवळून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने अचानक डावीकडे वळण घेत मोटरसायकलला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ दोघांनाही उपचारासाठी आशा हॉस्पिटल येथे दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर निलेश बारापात्रे याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले, तर त्याचे वडील पिंटू बारापात्रे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून संबंधित वाहन चालकावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। वेग आणि निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो याचे हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण आहे। एका कुटुंबाचा तरुण मुलगा या अपघातात कायमचा हिरावला गेला आहे।